नमो बुद्धाय, जय भीम. माझे नाव भाग्यश्री तेलतुंबडे. मी नागपूर सिटीला राहत असते. आमच्या सर्व महिलांचा मैत्री संघ हा ग्रुप आहे. आम्ही वर्षवासाच्या पवित्र 3 महिन्यात ग्रुपमधल्या सर्व महिलांकडे परित्रण घेत असतो व बुद्ध आणि त्याचा धम्म याचे वाचन करत असतो. तसेच आज उर्मिला दाभाडेकडे परित्रण पाठ होते व बुद्ध आणि धम्म याचे आम्ही वाचन करणार होतो. तर गौतम बुद्ध म्हणतात की धम्म म्हणजे काय? जीवनाशुचिता राखणे म्हणजेच धम्म होय. जीवनात पूर्णता साधणे म्हणजेच धम्म होय. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय. तृणतेचा त्याग म्हणजेच धम्म होय. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजेच धम्म होय. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजेच धम्म होय. जेव्हा तो मैत्रीला उत्तेजन देतो, धम्म हा तेव्हाच सुद्धा असतो जेव्हा अशी शिकवण देतो की केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समेत शीलही असले पाहिजे. धम्म हा तेव्हा सुद्धा असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेचाही आवश्यकता आहे. धम्म हा तेव्हा सुद्धा असतो जेव्हा अशी शिकवण देतो की करुणेपेक्षाही मैत्री महत्वाची अधिक आहे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होय रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होय रे. दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी होय रे. जो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयमपि संघं शरणं गच्छामि. तृतीयमपि बुद्धं